राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या निवडणुकीमधून माघार घेतली। त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी माघार घेतल्यामुळे अक्षय कर्डिले यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झालाय, असं प्रतिपादन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन 4 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला। मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी अक्षय कर्डिले म्हणालेत की हा माझा विजय नसून सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। त्यामुळे आता स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारसंघाच्या विकासाबाबत पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार आहोत। यावेळी नगर येथील आमदार संग्राम जगताप आणि नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। या निवडणुकीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले यांना एकूण 1,40,093, शरद पवार गटाचे गोविंद मुकाटे यांना 27,506, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना 5,690, तर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 7,299, महेश हापसे यांना 2,051, सूर्यभान लांबे यांना 1,368, ॲडव्होकेट अथर्व म्हसे यांना 1,148, तर नोटाला 1,632 मतं मिळाली आहेत। एकूण 27 फेऱ्या अखेर भाजपचे अक्षय कर्डिले हे 1,12,587 मतांनी विजयी घोषित करण्यात आले। अतिशय आनंद झालाय। इतका ऐतिहासिक विजय अक्षय कर्डिलेंचा झालेला आहे। आज या निमित्तानं स्वर्गीय शिवाजीरावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। मला वाटतं त्यांच्या कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्याचं पाठबळ। महायुतीचं नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य घातलेला समन्वय, मला वाटतं हा विजय हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे। मी सगळ्या राहुरीकरांचा या विधानसभेतील मतदार बंधू भगिनींचा मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर हा विजय सुखरू होण्यामध्ये ज्यांचं मोठं सहकार्य मला लाभलं ते माजी मंत्री दादा तनपुरे यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की ज्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेलं या निवडणुकीत घेतलेली समन्वयाची भूमिका, त्यामुळेच हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळवता आला। या विजयाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील आहे। त्यांनी अशी कृषी गुगली टाकली की बारामतीचं ते पवार आहेत तिथे बसले गेले। नाही, माझं मी कधीच श्रेय घेत नाही या विषयाबद्दल। हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दलची घेतलेली भूमिका आणि केलेला समन्वय, मला वाटतं केवळ आत्ताच नाही तर 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये
महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला, मला वाटतं त्याचा परिणाम आहे की राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवता आला. पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे भाजपला. पश्चिम बंगालमध्ये जंगलराज संपलेला आहे. म्हणजे जे लॉलेसनेस होता सगळा, म्हणजे कायद्याचं राज्य शिल्लक नव्हतं आणि तेच आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे. तेच आपले गृहमंत्री आदरणीय अमित भाईंनी मांडली होती की पश्चिम बंगाल हा घुसखोऱ्यांचा प्रांत झालेला आहे. घुसखोरीमुळे एक तर देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका तयार झाला होता आणि ठराविक समाजाच्या मतासाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जीला स्वतःचं राजकीय महत्त्वच होतं देशाच्या हितापेक्षा. मला वाटतं पश्चिम बंगालच्या जनतेनं त्यांना जी चपराक दिलेली आहे ना, भूषो न भविष्यती, देशाच्या सुरक्षितेसाठी पश्चिम बंगालच्या विकासाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही सुद्धा मोठा सहभाग घेतला होता, कसं पाहता तुम्ही विजयाकडे? नाही, या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जसं आत्ताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची भूमिका ह्या निवडणुकीमध्ये बजावली. त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुचेदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय. कर्डिले साहेबांचा संपर्क होता, कर्डिले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण ह्या सगळ्यांबरोबर ह्या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे यांनी देखील एक मोठा कौल आज अक्षय कर्डिले यांना दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडीकडून सातत्याने आरोप होत आहे, मात्र आपण जर विधानसभा महानगरपालिका बघितली आता पूर्णपणे भुईसपाट झाला. असं असताना देखील प्रचारादरम्यान मोठा गुंडागर्दीचा आरोप, दहशतचा आरोप. नाही, शेवटी विरोधक आहेत, विरोधकांना बोलावंच लागतं, कारण बोलायला काहीतरी ठेवावं लागतं. मग ते बोलत असतात आणि त्या प्रकारे भूमिका मांडत असतात. पण जनता ही सुज्ञ असते आणि जनतेला माहिती असतं काय करायचं, कशा पद्धतीने करायचं. त्यामुळे कर्डिले साहेबांचं काम असेल, राज्याच्या सर्व नेते मंडळी असतील, जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी असतील, यांनी सर्वांनी ताकद, मतदार राजासुद्धा असेल, यांनी ताकद अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे उभा केली. मनोज साळवेसह महेश दाने, सी 24 तास, राहुरी.